जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. बघा, आता जुलै महिन्याचा 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले नाहीत. असे अनेक लाडक्या बहिणींची समस्या आहे. जून महिन्याच्या लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयेचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचा GR सुद्धा काढण्यात आलेला होता. मात्र लाडक्या बहिणी म्हणल्या कधी जमा होणार, कधी जमा होणार, कधी जमा होणार. तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे का लाडक्या बहिणींनो? तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका. अनेक लाडक्या बहिणींना या संदर्भातला मेसेज आलेला आहे. त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. जून महिन्याचे 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक लाडक्या बहिणींना या संदर्भातला टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर आपण हा व्हिडिओ बनवायला हाती घेतलेला आहे. कन्फर्म आहे. तुमचं अकाउंट चेक करा, बॅलन्स चेक करा, मेसेज चेक करा, जे काय असेल ते चेक करा. तुम्हाला पैसे आले की नाही हे आपल्याला कमेंट करून सांगा. शिवाय तुम्हीसुद्धा कन्फर्म करा. आज नाहीत आले तुम्हाला पैसे, उद्या येतील, परवा येतील, तेरवा येतील. 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका. जून महिन्याचा निधी 309.50 कोटी म्हणजे 309 कोटी 50 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्याला पैसे मिळणार आहेत. कोणालाही 1 रुपयाही कमी पडणार नाही. या अगोदर 340-360 कोटी एवढे मंजूर केले जात होते. मात्र आता लाडक्या बहिणींना जवळपास 92 लाख लाडक्या बहिणींना आता डच्चू दिला गेलेला आहे. त्या लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. कोणाची KYC केलेली नाही, कोणाचं अपात्र ठरलेले आहेत. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत, या योजनेतून बाद झालेल्या आहेत. त्यामुळे आता ज्या काय लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आता 1,500 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला जर मेसेज आला नसेल, टेक्स्ट आला नसेल, तर तुमच्या बँकेत जा, तालुक्यावर जा, तिकडं बँकेत चेक करा. बँकेमध्ये म्हणावं लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेत का? आले असेल तर बघा, पुस्तक छापून घेऊन या आणि तालुक्यावरून येता मस्तपैकी एक पाणीपुरी किंवा पुरी भाजी खाऊन या, मस्तपैकी वडापाव खाऊन घ्या. घरी पण एक पार्सल आणा. वाटलं तर तुम्हाला काय लिपस्टिक, लाली वगैरे, सोनं पावडर थोडंसं घेऊन या तुमच्यासाठी खर्च करायला. आणि घरच्यांना पण थोडासा काय वडापाव वगैरे घेऊन या. नवऱ्याला दारूची बॉटल तेवढी घेऊन येऊ नका. येताना मस्तपैकी चेक करून या बॅलन्स, आणि तुम्हाला पैसे आले तर ते थोडेफार त्यातले काढून घेऊन या. मस्तपैकी खजा मजा करा. तुम्हाला तुमच्या भावाने दिलेले पैसे आहेत त्याच्यावरती तुम्ही खजा मजा करा. आणि लयच तुमचा तटकटीचं जर गरिबीची परिस्थिती असेल तर त्याचं काटकसरीने योग्य प्रकारे वापर करा आणि तुमच्या संसारात मुलाबाळासाठी त्याचा योग्य वापर करा. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका. सगळ्यांच्या वाटणीचे पैसे मंजूर केलेले आहेत. कोणालाही 1 रुपयाही कमी पडणार नाही. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.